नमस्कार. बायोटेल द स्टोरी ऑफ नीट बायोलॉजीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या स्टोरीचा नीटचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप छान प्रकारे फायदा होऊ शकतो. ज्यांचा टॉपिक प्रिपेअर आहे त्यांना रिव्हिजन करण्यासाठी स्टोरीच्या माध्यमातून खूप सोप्या भाषेमध्ये आपण स्टोरीला प्रेझेंट करत आहोत. तर तुम्ही ज्या टॉपिकसाठी जवळपास 1 तास 2 तास खर्च करणार आहात तर ती स्टोरी तुमची 10 ते 15 मिनिटांमध्ये खूप चांगल्या प्रकारे रिवाइज होणार आहे. तो टॉपिक तुमचा रिवाइज होणार आहे. तर स्टोरी नक्की ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या स्टोरीचा आपला टॉपिक आहे बाळांनो, किंगडम फंगी. किंगडम फंगीबद्दल जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर किंगडम फंगीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पेसीज डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला भेटते. हायेस्ट स्पेसीज डायव्हर्सिटी कुणामध्ये आहे तर फंगी या खूप मोठ्या प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी दाखवतात. आणि म्हणून याच्यामध्ये आपण असं म्हणतो की किंगडम फंगीमध्ये ज्या फंगस आहेत दे शोज ग्रेटेस्ट डायव्हर्सिटी इन देअर मॉर्फोलॉजी आणि हॅबिटॅट. त्यांच्या मॉर्फोलॉजीमध्ये आणि त्यांच्या हॅबिटॅटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला डायव्हर्सिटी पाहायला भेटते. त्याचबरोबर फंगीमध्ये ऑल हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम इथं पुटअप केलेले आहेत. मग त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन सांगताना मी सांगणार आहे की वेगवेगळ्या प्रकारचं मोड ऑफ न्यूट्रिशन प्रेझेंट आहे. पण त्याच्या अगोदर आपण काही जनरल पॉईंट आपण फंगीबद्दल इथं सांगण्याचा प्रयत्न करू शकतो. किंगडम फंगीमध्ये मी आत्ता सांगितलं सगळे हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम इथं ठेवलेले आहेत. त्याचबरोबर फंगी कुठं ग्रो करते तर वार्म आणि ह्युमिड कंडिशनमध्ये फंगस खूप चांगल्या प्रकारे ग्रो करतात हे आपल्याला माहीत पाहिजे. घरामध्ये पडलेला ब्रेड असेल किंवा सडलेले फ्रूट्स असतील ज्यांना रोटन फ्रूट्स म्हणतो त्याच्यावर फंगसची वाढ झालेली आपण सर्वांनी पाहिलेली असेल. फंगसचं जर हॅबिटेट सांगायचं म्हणलं तर फंगी ह्या कॉस्मोपॉलिटन आहेत. म्हणजे एव्हरीवेअर फंगस आपल्याला पाहायला भेटतात. जसं की इयरमध्ये आहेत, वॉटरमध्ये आहेत, सॉईलमध्ये आहेत. प्लांट आणि ॲनिमलच्या बॉडीवर पण फंगसची ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला भेटते. सिंपल सांगायचं म्हणलं तर रिंगवॉर्म ज्याला आपण मराठीमध्ये गजकर्ण म्हणतो हे पण फंगसचं इन्फेक्शन आहे हे आपल्या लक्षात ठेवावं लागेल. आता फंगस वेगवेगळ्या प्लांटवर ॲज अ पॅरासाईट म्हणून जगतात. जसं की व्हीट रस्ट आहे म्हणजे गव्हावर पडणारा एक आजार आहे जी प्युसिनिया नावाची फंगस कॉज करते. त्याचबरोबर व्हाईट स्पॉट ऑन मस्टर्ड लीव्ज कॉज बाय अल्ब्युगो फंगस. अल्ब्युगो नावाची फंगस आहे जी मस्टर्डच्या पानांवर व्हाईट स्पॉट क्रिएट करण्याचं काम करते हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता फंगस काही युनिसेल्युलर आहेत आणि काही मल्टीसेल्युलर आहेत. युनिसेल्युलर फंगसचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर ते आहे ईस्ट. आणि ईस्ट ही आपण ब्रेड आणि बियर बनवण्यामध्ये याचा वापर करतो. मल्टीसेल्युलर फंगसचं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर आपण पेनिसिलियम सांगू शकतो. आणि पेनिसिलियमपासून फर्स्ट अँटीबायोटिक आपण तयार केलेली आहे हे आपल्याला माहिती आहे. फर्स्ट अँटीबायोटिक कोणती आहे तर ती पेनिसिलिन आहे आणि जी पेनिसिलियम नोटॅटम नावाच्या फंगसपासून अलेक्झांडर फ्लेमिंग या सायंटिस्टनं ती पहिल्यांदा डिस्कवर केलेली आहे. यानंतर आपण असं सांगू शकतो की आपल्या घरामध्ये उरलेलं जे ही फूड आहे तर ते मोस्टली आपण कुठं ठेवतो तर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो. आणि फ्रीजमध्ये का ठेवतो कारण ते बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शनपासून खराब होऊ नये म्हणून त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवत असतो. यानंतर फंगसबद्दल जर आपल्याला सांगायचं झालं तर बाळांनो फंगसचं जर बॉडी स्ट्रक्चर आपण डिस्कस केलं तर मोस्ट ऑफ फंगस कशा आहेत तर फिलामेंटस आहेत. एक्सेप्ट ईस्ट ही युनिसेल्युलर आहे. आणि मग फिलामेंटस बॉडी स्ट्रक्चरमध्ये जेही लॉंग सिलेंड्रिकल थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं त्यांच्या बॉडीमध्ये त्याला आपण हायपी म्हणतो. आणि या हायपीचं जे नेटवर्क आहे या नेटवर्कला आपण मायसेलियम म्हणतो. लॉंग सिलेंड्रिकल थ्रेड लाईक स्ट्रक्चरला आपण हायपा म्हणतो आणि नेटवर्क ऑफ हायपा इज कॉल्ड मायसेलियम हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता बाळांनो हायपी हे 2 प्रकारचे असतात. एक हायपा जो आहे तर तो कोयानोसायटिक आहे, कोयानोसायटिक. आणि दुसरा जो आहे तर तो सेप्टेट आणि ब्रँच आहे. आता कोयानोसायटिक हायपा जो आहे ज्याच्यामध्ये एक कंटिन्युअस ट्यूब असते आणि ज्या ट्यूबमध्ये मल्टीन्यूक्लिएटेड सायटोप्लाझम भरलेला असतो. आणि कोयानोसायटिक हायपा हा कुणामध्ये प्रेझेंट असतो तर फायकोमायसेट नावाच्या फंगीमध्ये प्रेझेंट असतो. फायकोमायसेट्स हा क्लास आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या फंगस आहेत तर त्यांच्यामध्ये हा प्रेझेंट असतो.
त्याचबरोबर आपण जर म्हटलं दुसरा टाईप, तर तो सेप्टेट आणि ब्रँच आहे, ज्याच्या असा हा लॉंग सिलेंड्रिकल थ्रेड लाईक हायपा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला क्रॉस वॉल पाहायला भेटतात. क्रॉस वॉल किंवा क्रॉस सेप्टा ज्या हायपामध्ये प्रेझेंट आहेत आणि त्यांच्यावर ब्रँचिंग पण अराईज झालेली असते, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि सेप्टेट आणि ब्रँच हायपी किंवा मायसेलियम कोणामध्ये प्रेझेंट असतो, तर ॲस्कोमायसेट्स, बेसिडोमायसेट्स आणि ड्यूटेरोमायसेट्स यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. यानंतर आपण पुढे मोड ऑफ न्यूट्रिशन बद्दल जर पाहिलं, तर फंगी 3 प्रकारचं मोड ऑफ न्यूट्रिशन दाखवतात. काही फंगी बाळांनो सॅप्रोफायटिक आहेत, म्हणजे ते डेड अँड डिकेइंग मॅटरवर ग्रो करतात. NCERT मध्ये असं म्हणलेलं आहे की दे ॲब्सॉर्ब सोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर फ्रॉम डिकेइंग सबस्ट्रेट असं म्हटलेलं आहे. दुसरा जो टाईप आहे त्या पॅरासिटिक फंगस आहेत, आणि पॅरासिटिक फंगसमध्ये ज्या प्लांट आणि ॲनिमलच्या बॉडीवर ग्रो करतात त्यांना आपण पॅरासिटिक फंगस म्हणतो. आणि तिसऱ्या काही फंगस आहेत ज्या असोसिएशननं दुसऱ्यासोबत दाखवतात, म्हणजे जसं की सिम्बायोंट फंगी आपण म्हणू शकतो, म्हणजे फंगस दुसऱ्यासोबत राहते, अशा प्रकारे दोघांचं असोसिएशन इथं आपल्याला पाहायला भेटतं. असे 2 एक्झाम्पल आपल्या सिलेबसमध्ये आहेत. पहिलं एक्झाम्पल आहे बाळांनो ते म्हणजे लायकेन, आणि लायकेन हे फंगस आणि अल्गीचं असोसिएशन आहे. अल्गी फंगसला फूड प्रोव्हाइड करते आणि त्याच्या बदल्यात फंगस अल्गीला शेल्टर प्रोव्हाइड करते. त्याचबरोबर वॉटर अँड मिनरल सॉईलमधून ॲब्सॉर्ब करून अल्गीला देते. दुसरं सिम्बायोटिक असोसिएशन आहे मायकोरायझा, ज्यामध्ये फंगस आणि रूट्स ऑफ हायर प्लांट या दोघांचं असोसिएशन आहे. रूटकडून फंगसला फूड सप्लाय केलं जातं आणि त्याच्या बदल्यात फंगसकडून सॉईलमधून वॉटर मिनरल ॲब्सॉर्ब केले जातात आणि प्लांटच्या रूटला सप्लाय केले जातात. जेव्हा बायोलॉजीमध्ये सिम्बायोटिक असोसिएशन असा शब्द येईल, तर तेव्हा बाळांनो तिथं दोघांचं असोसिएशन असतं आणि ते दोघं एकमेकांना मदत करत असतात, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. लायकेन हे अल्गी आणि फंगसचं सिम्बायोटिक असोसिएशन आहे, तर मायकोरायझा हे फंगस आणि रूट्स ऑफ हायर प्लांट जसं की पायनस वगैरे यांच्या रूटसोबत असोसिएशन प्रेझेंट असतं. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक घेऊ शकतो मोड ऑफ रिप्रोडक्शन. आणि मोड ऑफ रिप्रोडक्शनमध्ये अल्गीमध्ये 3 प्रकारचं रिप्रोडक्शन आपल्याला पाहायला भेटतं. व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे. व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये बाळांनो फ्रॅगमेंटेशन आहे, फिशन आहे आणि बडिंग आहे. फ्रॅगमेंटेशन जनरली मल्टीसेल्युलर फंगीमध्ये पाहायला भेटतं. फिशन जनरली युनिसेल्युलर फंगसमध्ये असतं आणि बडिंग हे ईस्टमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर असेक्सुअल रिप्रोडक्शनसाठी असेक्सुअल स्पोअर आहेत, आणि असेक्सुअल स्पोअरमध्ये कोण आहेत, तर झू स्पोअर आहेत जे इंडोजिनसली प्रोड्यूस होतात. यानंतर अप्लॅनोस्पोअर आहेत, त्याचबरोबर स्पोरॅन्जिओस्पोअर आहेत, आणि त्यानंतर कोनिडिया आहेत. झू स्पोअर हे कसे आहेत, तर मोटाईल आहेत, आणि बाकीचे 3ही नॉन मोटाईल टाईपचे स्पोअर आहेत, हे आपल्याला माहीत ठेवायचं. त्यानंतर आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन जर पाहिलं फंगसचं, तर बाळांनो फंगसच्या सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी सेक्सुअल स्पोअरच्या मदतीनं सेक्सुअल रिप्रोडक्शन घडत असतं. आणि सेक्सुअल स्पोअरमध्ये कोणते आहेत, तर एबीओ, ए म्हणजे ॲस्कोस्पोअर, बी म्हणजे बेसिडिओस्पोअर आणि ओ म्हणजे ओस्पोअर, असे 3 प्रकारचे स्पोअर इथं आपल्याला पाहायला भेटतात. आता एक्झॅक्ट मला जर सांगायचं म्हटलं, तर सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये हे स्पोअर कोण तयार करतं, तर हे स्पोअर फ्रुटिंग बॉडी तयार करत असते. ॲक्च्युअल फ्रुटिंग बॉडीमध्ये मिओसिस होत असतं आणि हे स्पोअर तयार होत असतात, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर आता ॲक्च्युअल सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये 3 स्टेप प्रेझेंट असतात. कोणत्या 3 स्टेप असतात, तर बाळांनो पहिली स्टेप प्लाझ्मोगॅमी असते, दुसरी स्टेप कॅरिओगॅमी असते आणि तिसरी स्टेप ही मिओसिस असते. आता या 3ही स्टेपमध्ये एक्झॅक्ट काय होतं जर मला सांगायचं म्हटलं, तर प्लाझ्मोगॅमीमध्ये 2 मोटाईल किंवा नॉन मोटाईल गॅमेटचा प्रोटोप्लाझम फ्यूज होतो आणि डायकॅरिओटिक स्टेज तयार होते. म्हणजे प्लाझ्मोगॅमीमध्ये गॅमेटमधला प्रोटोप्लाझम फ्यूज होतो, पण न्यूक्लियस फ्यूज झालेला नसतो. प्रोटोप्लाझम फ्यूज होतो म्हणजेच, आणि डायकॅरिओटिक स्टेज तयार होते, म्हणजेच एका सेलमध्ये 2 न्यूक्लियस आपल्याला पाहायला भेटतात. N+N म्हणजे या स्टेजला म्हणायचं 2 न्यूक्लियाई पर सेल, आणि या स्टेजला म्हणायचं डायकॅरिओटिक स्टेज. प्लाझ्मोगॅमीच्या नंतर पुढची स्टेप असते कॅरिओगॅमी, ज्याच्यामध्ये 2 न्यूक्लियस फ्यूज होतात आणि डिप्लॉइड झायगोट तयार होतो. आणि कॅरिओगॅमीच्या नंतर होतं मिओसिस, तर मिओसिस हे झायगोटमध्ये होतं आणि हॅप्लॉइड स्पोअर तयार होतात. म्हणजे अशा प्रकारे प्लाझ्मोगॅमी, कॅरिओगॅमी आणि मिओसिस या सिक्वेन्शियली 3 स्टेप सेक्सुअल रिप्रोडक्शन होत असताना फंगसमध्ये होतात. आता लक्षात घ्या,
काही फंगसमध्ये 2 हॅप्लॉइड हायपी ऑफ कंपॅटिबल मेटिंग टाईप फ्यूज होतात आणि डिप्लॉइड सेल तयार होते. काही फंगसमध्ये 2 हॅप्लॉइड सेल इमिडिएटली फ्यूज होतात आणि डिप्लॉइड सेल तयार होते. तर काही फंगसमध्ये 2 हॅप्लॉइड सेल इमिडिएटली फ्यूज होत नाहीत, तिथे इंटरव्हेनिंग डायकॅरियोटिक स्टेज तयार होते. मी आत्ताच प्लाझ्मोगॅमीमध्ये सांगितलं होतं N+N म्हणजे 2 न्यूक्लिआय पर सेल अशी स्टेज तयार होते. या कंडिशनला म्हणायचं डायकॅरी ऑन आणि या फेजला म्हणायचं डायकॅरिओ फेज. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण डायकॅरियोटिक स्टेज नंतर 2 न्यूक्लिआय राहिलेले फ्यूज होतात आणि तिथे डिप्लॉइड सेल तयार होते. अशा प्रकारे सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये मेन 3 स्टेप असतात आणि ज्यांच्यामध्ये ही डायकॅरियोटिक स्टेज तयार होते बाळांनो, त्याचं एक्झाम्पल असतं ॲस्कोमायसेट्स आणि बेसिडोमायसेट. या 2 क्लासेस जे आहेत फंगसचे, तर त्यांच्यामधल्या ज्या फंगी आहेत त्यांच्यामध्ये हे आपल्याला पाहायला भेटतं. अशा प्रकारे सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये या 3 स्टेप इन्व्हॉल्व होतात. पहिली स्टेप आहे प्लाझ्मोगॅमी, दुसरी स्टेप आहे कॅरिओगॅमी आणि तिसरी स्टेप आहे मिओसिस. यानंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ फंगी घेणार आहोत आणि हे क्लासिफिकेशन कसं आहे तर हे आपण पुढच्या स्टोरीमध्ये पाहू. आजच्या स्टोरीमध्ये आपण किंगडम फंगीचं जे हे इंट्रोडक्शन आहे, त्यानंतर त्यांचं बॉडी स्ट्रक्चर, मोड ऑफ न्यूट्रिशन आणि मोड ऑफ रिप्रोडक्शन असे टॉपिक कंप्लीट केलेले आहेत. नक्की स्टोरी ऐका आणि आवडल्यास नक्की शेअर करा. सर्वांना ऐकायला छान वाटेल आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा. थँक्यू व्हेरी मच.